मी जाणार तुमच्याबरोबर वनात. ते वाट काढायला अगदी अवघड असलं, हरणांनी गजबजलेलं असलं आणि तिथे वानरं, हत्ती यांचा वावर असला ना, तरीही वडिलांच्या घरात राहावं ना, तशी राहीन मी तिथे तुझ्या पायाशी. तुझ्या अर्ध्या वचनात राहीन. पुढे ती त्यांना म्हणते, गोड गंध असलेल्या वनांमध्ये नेहमी नियमांचं आणि ब्रह्मचर्याचं पालन करत आणि तुझी सेवा करत आनंदानं राहीन मी तुझ्याबरोबर. वनातल्या प्रत्येकाचं संरक्षण करशील तू. मग माझ्या बाबतीत काय वेगळं सांगायचं? अगदी नेहमी न चुकता केवळ फळं आणि मुळं खाऊन राहीन मी. शंकाच घ्यायला नको त्याबद्दल. काहीही त्रास देणार नाही मी तुला. तुझ्याखेरीज कोणी नाही मला. प्रेम आहे माझं तुझ्यावर. मला सोडून गेलास तर मरणालाच जवळ करीन मी. ने मला. माझी एवढी मागणी पुरी कर. माझा यत्किंचितही भार नाही पडणार तुझ्यावर. सीता बिचारी एवढी कळकळीनं विनवत होती, पण राम ते धर्मवत्सल आणि सर्वश्रेष्ठ मानव ते काही तिला बरोबर न्यायला तयार नव्हते. वनात राहायचं म्हणजे किती दुःख झेलायला लागतं ते तिला पुन्हा पुन्हा पटवून देत होते. पण ते सगळं ऐकते आणि सीता दुःखी होते. तिच्या डोळ्यातनं अश्रू पाझरायला लागतात. ती सावकाशपणे त्यांना म्हणते, वनात राहण्यातले हे जे सगळे तू दोष म्हणून सांगितलेस ना, ते सगळे तू जर साथीला असशील ना, तर खरोखरी गुणच आहेत रे माझ्यासाठी. मला जर न्यायला तयार नसशील ना, तर मी विष घेईन, नाहीतर अग्निप्रवेश करीन, नाहीतर जलसमाधी घेईन, पण तुझ्याशिवाय एकटी जिवंत नक्कीच राहणार नाही.